नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश पाटील. मित्रांनो, आज आपण मराठीतील सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांच्या जीवनावर प्रकाश टाकूया. मित्रांनो, वसंत बापट म्हणजेच विश्वनाथ वामन बापट यांचा जन्म महाराष्ट्रातील साहित्यिकांचं क्षत्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कराड या ठिकाणी झाला. मुळातच कसदार अशी सुपीक जमीन, शेती, तेथील पिके, बलुतेदार, आलुतेदार, भटके, फिरस्ते, निसर्गाच्या विविध छटांनी परिपूर्ण असणाऱ्या कराड या ठिकाणी त्यांचं बालपण गेल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या प्रतिभेत साहित्यिक आणि साहित्य निर्मितीबद्दलचं आकर्षण निर्माण झालं. मित्रांनो, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाल्यानंतर ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. इसवी सन 1942च्या चलेजाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ऑगस्ट 1943 पासून तर 1945 पर्यंतच्या कालखंडात त्यांना त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल तत्कालीन शासनाने तुरुंगात त्यांना डांबून ठेवलं. हा तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांनी परत मराठी आणि संस्कृत या विषयांचा गाढा व्यासंग निर्माण करून मोठ्या प्रमाणात वाचन केलं. अशा स्थितीत त्यांनी 1947 ते 1982 या कालखंडात मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. त्यांच्यावर प्रामुख्याने साने गुरुजींचे संस्कार होते आणि याच संस्काराची शिदोरी त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त होताना दिसते. त्यांचं लेखन, त्या लेखनाचा जर विचार केला तर स्पष्टपणे जाणवते की ते आरंभी समाजवादी विचारसरणीचे आणि समाजाभिमुख वृत्तीचे कवी होते. जुनी शाहिरी, ढंगाची शब्दकळा आणि नवी समाजवादी जाणीव यांचा मेळ त्यांच्या कवितेत साधलेला दिसेल. कवी कुसुमाग्रजांशी त्यांचे अंशतः प्राकृतिक नाते असले तरी नाट्यमय मांडणीच्या अंगानेही ते दाखवता येईल. करंदीकरांप्रमाणेच त्यांच्याही कवितेला समूहभाव पुढे ओसरत गेलेला दिसतो. त्यांचा स्वतःचाच नाटकी भाव कमी झाला आणि मानसीच्या रूपाने संयत, उत्कट मालिका कविता त्यांनी निर्माण केली. सूक्ष्म संवेदना, सखोल चिंतन आणि नव्या जाणीवा हे बापटांचे काव्यविशेष कधीच नव्हते, पण मोहक अस्सल मराठमोळी शब्दकळा आणि नाट्यपूर्ण रचनाबंध या दृष्टीने त्यांची कविता लक्षणीय मानली जाते. त्यांनी लहानपणापासूनच समाजसेवा आपल्या अंगी बाणवल्यामुळे त्यांच्या बऱ्याच कवितांवर सामाजिकतेचा प्रभाव सहजपणे दिसून येतो. 1999 मध्ये मुंबई येथे झालेल्या 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या साहित्यिक क्षेत्रात मोठी वरची मजल मारलेली दिसते. त्यांच्या कवितेवर प्रकाश टाकत असताना आपल्याला स्पष्टपणे जाणवते की 11वी दिशा, अनामिकाचे अभंग, अबडक तबडक, आहा देश कसा छान, आजची मराठी कविता, आम्ही गरगर गिरकी, चंगामंगा, तेजसी, सेतू, सकीना, मानसी, बिजली अशा अनेक काव्यसंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी आपलं साहित्य विकसित केलेलं दिसतं. यानंतरच्या काळात त्यांनी परीच्या कविता, प्रवासाच्या कविता, फिरकी, फुलराणीच्या कविता, बिजली,
मानसी, रजिया, शततारका, शतकांच्या सुवर्णमुद्रा, शिंग फुंकिले रणी, शूर मर्दाचा पोवाडा, सकिना आणि सेतू यांबरोबरच त्यांच्या गाजलेल्या कवितांचा जर विचार केला तर आभाळाची आम्ही लेकुरे, उत्तुंग आमुची उत्तर सीमा, केवळ माझा सह्य कळा, गगन सहृदय तेजोमय, देह मंदिर चित्त मंदिर, फुंकर, बाभूळ झाड, शतकांत आज पहिली, सदैव सैनिका पुढेच जायचे, सैन्य चालले पुढे, अशा एकापेक्षा एक सरस कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. मित्रांनो, आज आपण त्यांच्या फुंकर या कवितेवर प्रकाश टाकणार आहोत. प्रीतिभावनेच्या विविध छटांचे सादरीकरण खेडकर पद्धतीने आणि विडंबनात्मक शैलीतून वसंत बापट यांनी फुंकर या कवितेतून मांडलेल्या आहेत. ही मराठी साहित्यातील लोकप्रिय कविता मानली जाते. बऱ्याचदा प्रेमसंबंधात वंचना वाट्यास आल्यानंतर विखुरलेली मन एकत्र येत नाही. त्यांच्यातील दुरावा लेखक अचूक शब्दात सुंदर प्रतिमा आणि प्रतीकांच्या साहाय्याने मांडतात. एका आठवणींना उजाळा देणाऱ्या प्रियकराचं मनोगत म्हणजेच फुंकर ही कविता होय. कवितेतील नायक तिच्या घरी तिच्या भरल्या संसाराच्या खानाखुणा निरखत असताना तिच्याशी त्याच्या मनाने कधी काळी जुळवलेले जे संबंध असतात, त्या संबंधांच्या दरम्यान असणाऱ्या आठवणी त्याच्या मनात कशा उमलतात हे कवी आकर्षक शब्दातून आपल्या समोर मांडतात. कवी वसंत बापट फुंकर या कवितेत म्हणतात की, बसा म्हणालीस मी बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकेच, बाकी मन नव्हते थाऱ्यावर, दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझ घरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या, या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय, उलटे उत्तान काचेच्या कपाटात कशाला ठेवल्या आहेस पुष्याच्या राखू मैना, उघडतायत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे, भिंतीवर रवी वर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने, काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा, त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारेस काय घेणार, काय, पण साधा प्रश्न, काय घेणार, देणार आहेस का ते सारे पूर्वीचे, मला हवे आहेत चिंचेचे आकडे, ते आधाशी होठ, ती कुजबुज, त्या शपथा, दे झालं कसलंही साखरपाणी, तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे, तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे, बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे, राग येतो तो तुझा, या चित्रात तू अशी दिसतेस की जसे काही कधी झालेच नाही. मी तुला बोलणार होतो छद्मीपणाने, निदान एक वाक्य, एक जहरी बाण, निदान एक, ते मला जमले नाही आणि तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आले इतकी का तुला सुपारी लागली, पण नकोच सांगू, तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर. मित्रांनो, प्रस्तुत कवितेतील संगतीचा आणि विसंगतींचा जर विचार केला तर लेखकांची सर्जनशीलता
आणि त्या सर्जनशीलतेला त्यांनी दिलेली भाषा शैलीची अमोघ अशी जोड आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. प्रस्तुत कविता ही लेखक वसंत बापट यांच्या सर्जनशीलतेची साक्ष म्हणून आपल्या समोर येते. धन्यवाद.